नमस्कार, मी शुभांगी. मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. पावसाळ्यात चवळीच्या शेंगा बाजारात मुबलक प्रमाणात मिळतात. सहसा चवळीच्या शेंगाची सुकी भाजी केली जाते, पण मी आज तुम्हाला वेगळ्या वाटणातली चवळीच्या शेंगाची भाजी दाखवणार आहे. तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. हे बघा, या ठिकाणी चवळीच्या कवळ्या शेंगा या पद्धतीने मी अगोदरच कट करून ठेवल्या. या शेंगा स्वच्छ धुवून साईडला ठेवणार आहे. यासाठी लागणारा मसाला आपण तयार करून घेऊयात. यासाठी मी गॅसवर पितळेची कढई तापत ठेवली आहे. यामध्ये सुरुवातीला एक छोटी वाटी धने टाकून घ्यायचे. गॅसची फ्लेम मीडियम ठेवून हे धने भाजून घ्यायचे. काही वेळाने धन्याचा कलरही चेंज व्हायला लागतो. भाजल्याचा मस्त असा सुगंधही पसरतो. धने भाजून तयार झालेत. आता हे धने काढून घेऊयात. याच कढईमध्ये एक छोटी वाटी किसून घेतलेलं खोबरं टाकून घ्यायचं. याऐवजी तुम्ही खोबऱ्याचे कापही टाकू शकता. खोबऱ्यालाही मस्त असा तांबूस रंग येईपर्यंत हे परतून घ्यायचं. आता हे खोबरंही काढून घेऊयात. याच कढईमध्ये काही खडे मसालेही भाजून घेऊयात. यामध्ये दगडी फूल, थोडेसे मिरे आणि 5 ते 6 लवंगा घेतले आहेत. हे मसालेही भाजून घ्यायचे आहेत. हे मसाले भाजत असतानाच यामध्ये 8 ते 9 सुक्या लाल मिरच्या टाकून घ्यायच्या. त्याही या खड्या मसाल्यासोबत भाजून घ्यायच्या. सुक्या मिरच्याचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. सगळ्यात शेवटी एक छोटी वाटी म्हणजे 2 चमचे पांढरे तीळ टाकून घ्यायचे. हे तीळही भाजून घ्यायचे. तीळ हे लगेच भाजले जातात. भाजलेला मसाला थोडा थंड झाल्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्व टाकून घ्यायचा. याच मसाल्यामध्ये एक गड्डा लसूणचा सोलून घेतला, तोही टाकून घ्यायचा. थोडंसं आलं, याची साले काढून बारीक तुकडे करून घेतलेत. 10 ते 12 कढीपत्त्याची पाने. हे सर्व साहित्य मिक्सरला झाकण लावून बारीक करून घ्यायचं. हे बघा, हे कोरडं वाटण मिक्सरला बारीक करून घेतलंय. हे कोरडं वाटण तुम्ही आदल्या दिवशीही तयार करून घेऊ शकता, म्हणजे दुसऱ्या दिवशी जास्त वेळ लागणार नाही भाजी बनवण्यासाठी. आता या वाटणामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आणि परत एकदा मिक्सरला बारीक असं फिरून घ्यायचं. मिक्सरला वाटून तयार झालंय. आता आपण वळूयात गॅसकडे. मी परत तीच पितळेची कढई गॅसवर तापत ठेवली आहे. यामध्ये तेल टाकून घ्यायचं. मी 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे. मसाल्याची भाजी म्हटलं की तेल थोडंसं जास्तच लागतं. तेल चांगलं तापलं की यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची. हळदीचा कच्चटपणा दूर झाला की आपण तयार केलेला जो मसाला होता तो मसाला या तेलामध्ये टाकून घ्यायचा. हा मसाला तेलामध्ये परतून घ्यायचा. जोपर्यंत हा मसाला घट्ट होत नाही आणि या मसाल्याला तेल सुटत नाही तोपर्यंत हा परतत राहायचा. 4-5 मिनटं परतल्यानंतर या मसाल्याला साईडने असं तेल सुटायला लागतंय. आता हा मसाला तयार झालाय. यामध्ये आता चवळीच्या शेंगा टाकून घ्यायच्या. या शेंगाही या मसाल्यासोबत परतून घ्यायच्या. 1-2 मिनटं या शेंगा मसाल्यासोबत परतून घ्यायच्या. मसाल्यासोबत थोड्या परतल्यामुळे ह्या लवकर शिजतात. आता यामध्ये पाणी टाकून घ्यायचं. पाणी हे गरमच टाकायचं. मी या ठिकाणी 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकून घेणार आहे. तुम्हाला रस्सा कितपत पातळ घट्ट हवा या अंदाजाने तुम्ही यामध्ये पाणी टाकून घेऊ शकता. सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. मीठ टाकून झाल्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम ठेवून 8 ते 10 मिनटं ही भाजी शिजू द्यायची. शिजत असताना चमच्याच्या साह्याने अधनंमधनं हलवत राहायचं. यामधील बऱ्यापैकी पाणीही आटलंय आणि भाजीला तेलही सुटलंय. ही भाजी शिजली की नाही आपण चेक करून बघूयात. त्यासाठी यामधील एक शेंग काढून मी अशी दाबून बघणार आहे. सहज दबायला लागली की ही भाजी शिजून तयार झाली आहे. भाजी शिजल्यानंतर यामध्ये चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. तयार झालेली भाजी मी एका भांड्यामध्ये काढून घेते.
ही भाजी घरी असणाऱ्या साहित्यातच तयार होते आणि करायलाही जास्त वेळ लागत नाही. वेगळ्या चवीच्या मसाल्यामुळे चवीला तर मस्त लागते. तर मग चवळीच्या शेंगाची भाजी तुम्ही पण या पद्धतीने करून बघा. घरातील सगळ्यांना नक्की आवडेल. तुम्हाला आजचा माझा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, जास्तीत जास्त शेअर करून सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका.